हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी आमचं टुमदार असं घर होतं. लग्नानंतर मला तिथेच राहावं लागणार होतं. निसर्गाच्या कुशीत घर असल्याने मला दिवसभर खूप बरं वाटायचं. पण संध्याकाळ झाली की माझा नवरा संपत याची खूप आठवण यायची. कारण लग्नानंतर तो मोजके दिवस माझ्यासोबत राहिला होता. तो वर्षातून फक्त 2दाच घरी यायचा. यामुळे माझ्या बऱ्याच इच्छा अपूर्णच राहायच्या. संध्याकाळी लग्नातल्या बेडवर झोपले की मला कसलीच झोप लागत नव्हती. त्यावेळी सतत संपतचीच आठवण मला यायची. संपत एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत होता. ती कंपनी आमच्यापासून दुसऱ्या राज्यात होती. लग्नानंतर मला त्याने प्रॉमिस केलं होतं आणि म्हणाला होता, सुगंधा, तुला लवकरच मी माझ्यासोबत घेऊन जाईल. त्याच्या या एका वाक्यामुळे मी मात्र चांगलीच फसली होते. दिसायला सुंदर असतानाही अनेक गोष्टीचा मला लाभ घेता येत नव्हता. मला संपतची आठवण आली की मी त्याला फोन लावायचे. तेव्हा तो फार हळूहळू फोनवर बोलायचा. तेव्हा मला वाटायचं त्याच्यासमोर कंपनीचा कदाचित मॅनेजर असेल, त्यामुळेच तो आपल्याला हळू आवाजात बोलत असेल. पण काही दिवसांनी मला समजलं की त्याच्याजवळ एक बाई बसलेली असायची आणि तिच्या धाकाने तो माझ्याशी हळू आवाजात बोलत होता. तेव्हा मी ओळखून घेतलं, नक्कीच संपतचं त्या बाईबरोबर काहीतरी जुळलं असणार. यामुळेच तिला तो मला बोलायला घाबरत होता, असं माझ्या लक्षात आलं होतं. एक दिवस त्याला मी संध्याकाळी त्या विषयावर बोलले. तेव्हा तो खूपच घाबरून बोलत होता, कारण संध्याकाळीसुद्धा मला त्या बाईचा आवाज ऐकू येत होता. आता माझी पूर्ण खात्री झाली की माझा नवरा संपत लग्नानंतरसुद्धा तिकडच्या बाईच्या प्रेमात पडला आहे. इकडे मी दिवसभर घरीच असायची. माझी सासू तिच्याबरोबर शेतात यावं म्हणून खूप आग्रह करायची. पण नवऱ्याचं असं कळाल्यापासून माझं कोणत्याच कामात जीव लागत नव्हता. ती शेतात गेली की घरामध्ये माझा सासरा आणि दीरच असायचे. दीराचं वय कमी होतं. तो नुकताच वयात आला होता. सासऱ्यांचं वय असूनही ते दिसायला खूप काटक होते. पण कामात माझ्या तरुण दीरालाही ते मागे टाकायचे. घरात एकट्या तरुण बाईला पाहून दीराचं माझ्याकडे पाहणं फार बदललं होतं. त्याचं ठीक आहे, तो तरुणच होता, पण सासऱ्याचं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलू लागला होता. कारण सासू दिवसभर घरी नसायची. दुपारपर्यंत सासरा घरी असायचा आणि दुपारनंतर माझा दीर घरी थांबायचा. दोघांच्या मनात एकच गोष्ट होती, ती म्हणजे समाधान मिळवणं, जे एवढे दिवस शोधूनसुद्धा मला मिळालं नव्हतं. आणि नवऱ्याचं प्रकरण माहीत झाल्यापासून मी त्या गोष्टीकडे लवकरच आकर्षित होत होते. दीराला वाटायचं नवराजवळ नसल्यामुळे वहिनी आपल्याला लगेच, यामुळे तो गप्पा मारायला अजिबात लाजत नव्हता. घरात सासरे असले की तो त्यांची बाहेर जाण्याची वाट पाहायचा आणि कधीकधी सासरे त्यांची बाहेर जायची वाट पाहायचे. पण दोघांचा उद्देश एकच होता, तो म्हणजे माझ्याशी गट्टी करणे. नवरा जवळ नसल्यामुळे मी त्या गोष्टीसाठी हतबल झाली असेल, असं त्या दोघांना सतत वाटत असे. यामुळे ते दोघेही काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हते. दीरापेक्षा सासऱ्याच्या अंगात खूप बळ होतं आणि त्याला दमही निघत नव्हता. त्याला वाटायचं कोणत्याही वेळी लगेच. ते दोघेही माझ्या बाबतीत थांबायला तयारच नव्हते. नवरा जवळ नसल्यामुळे माझ्या रूपाने त्यांना आयती शिकार मिळाली होती. सासऱ्याचं वागणं लक्षात आल्यावर सासूबाई त्यांना शेतात घेऊन जायची, पण त्यांचं तिकडं मनच लागत नव्हतं. तेव्हा दीरासाठी सर्व रान मोकळं असायचं. तो मग दिवसभर खूप थकल्यामुळे तो लवकरच संध्याकाळी झोपायचा. यामुळे त्याचाही संशय सासूबाईला आला होता. मग त्या दोघांना सासूबाई रोज शेतामध्ये घेऊन जायची आणि संध्याकाळ झाल्याशिवाय त्यांची सुट्टीच करत नव्हती. सासूने त्यांना अशी सवय लावल्यामुळे ते दिवसभर शेतातच थांबायचे आणि संध्याकाळी दमलेल्या बैलाप्रमाणे ते घरी यायचे. एक दिवस सासूस मला म्हणाली, हे बघ सुगंधा, तू एकटी काही घरात थांबू नकोस बाई. या दोघांचं वागणं मला थोडं विचित्रच वाटतंय. माझ्यासमोर ती असं बोलल्यावर त्या दोघांचे चेहरे खरोखरच पाहण्यासारखेच होते.